हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल सात्विक क्रिएशन। आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पैंजण कसे बनवावे। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। पैंजण बनवण्यासाठी फ्लॉवरचं 0.3 mm ची तार, 1 mm चे गोल्डन बीड्स, त्याचबरोबर ओव्हल शेपची मी मणी घेतले आहेत। या साईजचे मोती लागतील आपल्याला। त्याचबरोबर राउंडर, कटर, 6 mm चे क्रिस्टल घेतले आहेत। म्हणजे हे सगळं थोडं जास्त प्रमाणात लागणार आहे, पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी थोडी प्रमाणात दाखवलं आहे। त्याचबरोबर आपल्याला एक हुक लागणार आहे आणि 20 गेजची तार जी असते त्याचे आपल्याला असे तुकडे लागणार आहेत। म्हणजे याच्यावरती आपण पैंजणचं फ्लॉवर पॅक करणार आहोत। तर आपण स्टार्ट करूया। सुरुवातीला मी 20 गेजच्या तारेचा तुकडा कट करून घेते। ॲटलिस्ट एवढा तरी झाला पाहिजे। इथे आपल्याला छोटासा एक पीस द्यायचा आहे फ्लॉवर बनवण्यासाठी आणि आपल्याला 9 मोत्यांचं फ्लॉवर बनवायचं आहे। तर त्यासाठी इथे मी लास्टला असा छोटासा एक पीस दिला, त्यानंतर एक मोती टाकून घेतला। मोती टाकल्यानंतर लगेच आपण त्याच्यामध्ये एक गोल्डन बीड्स टाकणार आहोत। पूर्णपणे खाली आणायचा, इथे असा अंगठ्याच्या सहाय्याने पकडून गोल्डन बीड्स साईडला घेऊन आपल्याला खाली तार पास करायची आहे, असं या पद्धतीने। आता ही जी तार शिल्लक राहिली ह्याचा काही प्रॉब्लेम नाही, आपण नंतर कट करून घेऊ शकतो। अशा आपण 9 मोती बनवून घेऊया। पुन्हा एकदा दाखवते। एक मोती टाकून घेतला, त्यानंतर पुन्हा एकदा एक गोल्डन बीड्स, दोन्ही खाली आणायचे, अंगठ्याच्या सहाय्याने इथे मोती टाईट पकडायचा आणि असं या पद्धतीने खाली खेचायचं। असं आपल्याला 9 मोत्यांचं बनवायचं आहे। असं या पद्धतीने मी 9 मोत्यांचं ओवून घेतले आहेत ओव्हल शेपचे। आता शेवटचं इथे जे आपले मोती आहे आणि फर्स्ट त्याला असं जुळवून 2 बीड्स पकडून या पद्धतीने बनवायचं आहे। आता एक आपण क्रिस्टल टाकून घेऊया, तो मध्यभागी आणायचा असं इथे आणि लगेच असं खाली करून आपल्याला 2 बीड्स पकडून कोणतेही त्याला व्रॅप करायचं आहे। आता पुन्हा तार वरती घ्यायची आणि आपल्याला याच्यामध्ये मोती टाकून घ्यायचे। या पद्धतीने मी गोल्डन बीड्स टाकून घेतले आहे। आता आपल्याला क्रिस्टल भोवती त्याची माळ बनवून घ्यायची आहे, अशी या पद्धतीने। आणि अंगठ्याच्या साहाय्याने टाईट पकडून अशी तिथेच खाली खेचायची आणि 2 बीड्स पकडून तार थोडीशी पॅक करून घ्यायची, असं या पद्धतीने। त्यानंतर तार मागच्या साईडने अशा पद्धतीने पुढे घ्यायची की गोल्डन बीड्स मधून आली पाहिजे, म्हणजे ते पॅक होऊन जाईल। आणि इथून वरती घ्यायची, अंगठ्याच्या साहाय्याने हे टाईट पकडायचं आणि तिथेच आपल्याला असं खाली पॅक करायचं या पद्धतीने। असं आपल्याला 3 ठिकाणी करायचं आणि आपलं फ्लॉवर बनवून घ्यायचं। असं या पद्धतीने आपल्याला फ्लॉवर बनवायचं आहे पूर्ण। टोटल आपल्याला 12 ते 13 फ्लॉवर बनवायचे आहे, म्हणजे पायांच्या आकारानुसार। आपण इथे सध्या 13 फ्लॉवरचं बनवतोय, तर पाहू शकता। आता मी बनवून घेते फ्लॉवर। आता आपल्याला ज्याच्यावरती फ्लॉवर पॅक करायचं आहे त्याचं स्टूल कसं बनवायचं सांगते। पहिल्यांदा एवढ्या अशा आकाराची तार घ्यायची 20 गेजची, इथे असं पकडायचं या पद्धतीने। जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे जे नवीन व्हिडिओ येतील त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही। असं या पद्धतीने पहिल्यांदा करून घ्यायचं।
इथे आपला राऊंड नोज फ्लायर ठेवायचा आणि असं या पद्धतीने असं आलं पाहिजे. थोडंसं आता वाकवून घ्या. आता राऊंड नोज फ्लायर जे आहे ते आपल्याला कंटिन्यू फिरवायचं आहे. थोडंसं हे किचकट काम आहे. बारकाईने बघा मी कसं करते. असं या पद्धतीने आलं पाहिजे. हे एकावर एक न येता असं आलं पाहिजे. मग त्याला आपण अशा पद्धतीने करून घ्यायचं. किंवा आता थोडंसं माझं इकडे सरकलं, इट्स ओके, ते आपण मॅनेज करू शकतो. किंवा एकच ह्याचं सुद्धा बनवू शकता. फॉर एक्झाम्पल एक दाखवते तुम्हाला. सपोज ही तार आहे, तर त्यासाठी फक्त एवढं जरी तुम्ही केलं ना तरी फ्लॉवर आपलं व्यवस्थित पॅक होतं, काहीच प्रॉब्लेम नाही. मी असंही करून बघितलं होतं आधी, पैंजण व्यवस्थित पॅक झाले होते. बेसिकली काय असतं, ह्याच्यावरती आपण किती टाईट फ्लॉवर बनवतो त्यावरती असतं. असं या पद्धतीने. आणि यावरती असं फ्लॉवर ठेवायचं. इथे वन हे एकच आहे. पूर्ण ह्याला पॅक करायचं, इकडून तिकडून तारा पास करून असं मध्यभागी. ठीक आहे. पण आता सध्या मी हे फॉलो करते. हे एक एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला दाखवलं जस्ट. आपण आता याच्यावरती फ्लॉवर पॅक करून घेऊया. आणि ही जर एक्स्ट्रा थोडीशी अशी जर इकडे तार झालीच तर काही प्रॉब्लेम नाही, नंतर आपण थोडीशी इथून कट करून घेऊ शकतो या पद्धतीने. एवढंच लागतं. आता आपल्याला जे आपण स्टूड बनवून घेतला होता त्याला फ्लॉवर पॅक करायचं आहे. तर पहिल्यांदा मी काय करते, माझी तार मगाशी संपली होती, तर पहिल्यांदा मला तार जॉईन करून घ्यावी लागेल. त्यासाठी मी एका गोल्डन बीड्समधून तार खाली घेऊन 2-2 मोती पकडून एक 2 ते 3 वेळा व्रॅप केली आहे, म्हणजे आपली तार पॅक होते. पाहू शकता कशी केली आहे. राहिलेली तार आपल्याला कट करून घ्यायची आहे. त्यानंतर स्टूडच्या बरोबर मध्यभागी आपल्याला मधून मी खाली तार खेचते, म्हणजे बरोबर फ्लॉवर त्याच्या मध्यभागी येईल. आणि त्यानंतर 2-2, 3-3 मोती पकडून आपल्याला जसं आपण चॉकरसाठी बनवलं होतं त्या पद्धतीने आपल्याला त्याच तारेवरती व्रॅप करायचं आहे. म्हणजे या पद्धतीने असं मध्यभागी ठेवा, अंगठ्याच्या साहाय्याने टाईट पकडा आणि पुढच्या साईडने तार पुढे घेऊन असं 2-2 आणि इकडून 2-2 वेळा असं 2-2 मोती पकडून व्रॅप करत चला. शक्य असल्यास 3 मोती पकडले तरी चालेल मध्यभागी. या पद्धतीने मी फ्लॉवर पॅक करून घेते. व्यवस्थित पॅक झालं आहे. आता राहिलेली जी तार आहे ती पुन्हा एकदा गुंडाळते मी आणि कट करून घेते. वरच्या साईडला घेऊन कट करायची. कट झाली. आता आपल्याला काय करायचं, इथे या पद्धतीने एका साईडला फक्त असं 3 वेळा किंवा 2 वेळा असं आलं पाहिजे बघा. आणि हे असंच ठेवायचं. आता पुढचे फ्लॉवर बनवून घेते मी. तर या पद्धतीने मी फ्लॉवर बनवून घेतले आहे. पुन्हा एकदा दाखवते.
आता इथे असं या मध्यभागी आपण फ्लॉवर पॅक केल्यानंतर असं पुन्हा एकदा बघा, एका साईडला मी असे 1 2 ते 3 वेळा राऊंड घेतले आहे. असं या पद्धतीने आलं पाहिजे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, सपोज आता हे फ्लॉवर आपल्याला इथे अटॅच करायचं आहे, तर त्यासाठी हे जे आहे याला आपण उभ्या पद्धतीने केलं आहे असं, तर मग समोरचं अशा पद्धतीने आलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ थोडीशी तार मी कट करून घेते, खूप जास्त झाली आहे. या पद्धतीने पण असं असं आडवी पद्धत. पहिलं कसं असं येतंय ना, तर ही असं आलं पाहिजे. आणि हे जे आहे थोडंसं वाकून घेतल्यानंतर इथे जे बनवलेलं हुक असतं ते आपण याच्यामध्ये असं अटॅच करणार. या पद्धतीने आलं. नीट बघा मी कसं करते. आता या पद्धतीने आणि इथं पॅक असं बघा, अडकलं का? हे उभं गेलंय आणि एक आडवं गेलंय, म्हणजे अशा पद्धतीने आलं पाहिजे. सेम आता आपण करून घेऊ. आणि एका साईडला आता हे जे शिल्लक आहे त्याला परत उभं, त्याच्या समोरच्याला परत आडवं, म्हणजे एकमेकामध्ये अडकवायला इझी पडतं हे. आता हे पुन्हा एकदा बघा. आलं हे उभ्या पद्धतीने. पहा, त्याच्या पुढचं फ्लॉवर आता कसं येणार, आडव्या पद्धतीने. उदाहरणार्थ हे घेते मी आता. इथे पहिल्यांदा आडवं करण्यासाठी आपल्याला छोटासा एक लूप द्यायचा, त्याच्यामध्ये हे जे बनवलेलं आहे ते असं अडकवायचं. आता सेम प्रोसेसने थोडंसं ट्रिकी काम आहे, व्यवस्थित केलं की होऊन जाईल. राऊंड नोज फ्लायर जे आहे ते सोडायचं नाही. आणि फिनिशिंग करताना थोडंसं आपल्या अंदाजानुसारच करायचं. आलं का? असं हे अडकलं पाहिजे एकमेकांमध्ये. आता पूर्ण मी बनवून घेते आणि तुम्हाला दाखवते. तर पाहू शकता हुक कसं लावायचं. त्यासाठी इथे मी जागा सोडलेली आहे, अशी तार सोडलेली आहे. आता काय करायचं आपल्याला, इथे छोटासा असा पीळ द्यायचा. हे जे हुक आहे ते यामध्ये असं अडकवायचं. एक हुकच्या मागे असं असतं. इथे काही काही जण साखळी सुद्धा लावतात, म्हणजे पायाच्या आकारानुसार कमी जास्त होत असतं ना, तर साखळी लावू शकता. बट आता सध्या मी या पद्धतीने दाखवते. आणि आपल्याला हुक ह्याच्यामध्ये असं रॅप करायचं. असं या पद्धतीने मी ते हुक अडकवून घेतलं यामध्ये. आता तुम्हाला दाखवते कसं करायचं. या पद्धतीने इथे अडकवायचं. या पद्धतीने मी बनवून घेतलं आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू.